झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोखोक मध्ये आपलं स्वागत। पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लाडकृष्ण अडवाणी। पूर्वी अडवाणी चर्चेत यायचे त्यांच्या रथयात्रांमुळे, पण अलीकडे ते चर्चेत येत आहेत त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगमुळे। त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगनं गोंधळ झाला नाही असा बहुधा एकही वर्षाचा महिना गेलेला नसेल अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। भावी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चांना पुन्हा त्यामुळे तोंड फुटलंय। 2014 साली भाजप किंवा काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांचा पंतप्रधान बनू शकतो असा एक अंदाज अडवाणींनी व्यक्त केलाय। दुसरीकडे यूपीएच्या कारभारावर कोरडे ओढत केवळ सीबीआय मुळेच काँग्रेस मध्यावधी निवडणुका टाळण्यात यशस्वी ठरली असंही अडवाणी म्हणतात। भावी पंतप्रधान भाजप किंवा काँग्रेसेतर, लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष नव्हे, काँग्रेस नव्हे तर इतर पक्षांचा असेल, या अडवाणींच्या अंदाजामागचं नेमकं गणित काय आहे? देशाचं राजकारण अस्थिरतेकडे चाललंय का? आणि अडवाणींच्या ब्लॉगमुळे भाजपमधील गृहकलह सवाट्यावर आलाय का? या प्रश्नांचा वेध घेऊयात पंतप्रधानांचे मनोरे या खास कार्यक्रमात। या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, नमस्कार, वेणुगोपाल धूत खासदार होते, उद्योजक आहेत, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आशिष शेलार। सर्वप्रथम आपण पाहूया अडवाणींनी आपल्या ब्लॉगवर नेमकं काय म्हटलंय ते। अडवाणी असं म्हणतायत, काँग्रेस आणि भाजपच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनण्याची कोणतीही शक्यता 2014 साली नाही। काँग्रेस किंवा भाजप या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान होऊ शकतो, पण मात्र भाजप आणि काँग्रेसेतर पंतप्रधान असलेलं सरकार 5 वर्ष टिकत नाही असंही अडवाणी म्हणतायत। यूपीए सरकारचा कारभार पाहता सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता समजण्यासारखी आहे। आजच्या राजकीय पक्षाचं परिस्थितीचं विश्लेषण आहे। येत्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी 1952 पासूनच्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी असेल। 2014 मध्ये काँग्रेसची संख्याबळ 2 आकडी म्हणजेच 100 पेक्षा कमी असण्याची शक्यता अडवाणी यांनी वर्तवलेली आहे। काँग्रेसनं आजवर मध्यावधी निवडणुका टाळल्या त्या केवळ सीबीआयच्या जोरावर। अडवाणींनी पुन्हा एकदा ब्लॉग स्फोट केला असं म्हणायला हरकत नाही, आणि त्या ब्लॉगमुळे पंतप्रधानांचे मनोरे अशा प्रकारची एक चर्चा सुरू झालेली आहे। मला पहिला प्रश्न विचारायचा आहे अभय देशपांडे यांना। अभयजी, मला सांगा, हा ब्लॉग आत्ता लिहून काय प्रकारचं टायमिंग अडवाणी साधू इच्छितात? मगाशी तुम्ही उदयजी म्हणालात की अडवाणी आजपर्यंत चर्चेत राहिले, अडवाणीजी ते त्यांच्या रथयात्रेमुळे, आणि मला वाटतं मागच्या वर्षापासून त्यांची ट्रुथ यात्रा सुरू झालेली आहे। म्हणजे खरं ते बोलायचं त्यांनी एक ठरवलेलं दिसतंय, कारण पक्ष आजकाल जो इल्युजनमध्ये, एका भ्रमात, एका वेगळ्या कल्पनाविलासात गुंतलेला आहे असं अडवाणींना कुठेतरी वाटतंय असं दिसतंय। कारण मे महिन्यामध्ये आपण बघितलं तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं तिथे की पक्षाने आता आत्मपरीक्षणाची गरज आहे म्हणून पक्षाला, आणि यानंतरही त्यांनी पक्षाच्या शिस्त, पक्षाचं नेतृत्व आजचं जे आहे, पक्षाची वाढ जी आहे ती कुठेतरी कुंठित झाली असं कुठेतरी त्यांचा समज झालेला किंवा असं त्यांचे ठाम विश्वास आहे। त्यामुळे ते म्हणतात की पक्षाला ते त्या इल्युजन मधून बाहेर आणू इच्छित आहेत, आणि त्या दृष्टीने त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता त्यांच्या जर आता ब्लॉगवरची जी त्यांनी महत्वाची उदाहरण सांगितली त्यातलं जर आपण एक लक्षात घेतलं की त्यांनी सांगितलं की यूपीए आणि एनडीए, म्हणजे ते फक्त केवळ काँग्रेस आणि भाजप या दोनबद्दलच बोलत नाहीत, तर निवडणूक पूर्व आघाड्या ज्या आहेत या यूपीए आणि एनडीए या दोघांनाही बहुमत मिळणार नाही असं ते बोलतात। कारण एनडीए मधल्या अनेक टायमिंग विषयी काय म्हणाल? यांच्या टायमिंग विषयी असं दिसतंय आता की पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपाने न ठरवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी त्यांना रुचलेला दिसत नाही। दुसरं एक आहे की मोदीच्या पंतप्रधान होण्याला घटक पक्षांचा विरोध आहे, पण भाजपाच्या पंतप्रधानाला त्यांनी विरोध केलेला नाहीये।
तर असं असताना भाजपचा पंतप्रधान होणार नाही, म्हणजे की एनडीएला बहुमत मिळणार नाही किंवा एनडीएमध्ये आज एनडीएतल्या घटक पक्षाला मान्य होईल असा उमेदवार भाजपकडे नाही. म्हणजे अडवाणी यांचं मला असं दिसतं की त्यांना- एनडीएला मान्य होईल अशा प्रकारचा घटक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे नाही. मला जायचंय अंकुश काकडे यांच्याकडे. मध्यंतरीच्या काळात शरद पवार यांनी एक प्रकारचं बंडाचं निशाण रोवलेलं होतं, काही मागण्या केलेल्या होत्या, कोऑर्डिनेशन कमिटी मागितलेली होती. एक प्रकारे काँग्रेसपासून आपण वेगळे आहोत आणि तिसरी आघाडीचं सरकार जर येणार असेल तर आपल्याला त्यात संधी मिळावी अशा प्रकारची एक दावेदारी ठोकण्याचा तर त्यात प्रयत्न नव्हता. या टायमिंग बद्दल काय म्हणाल? निरगुडकरजी, आपण म्हणालात की शरद पवारांचं ते बंड होतं. बंडाचा काही प्रकार तो नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घटक पक्षाची जी काही दुखणी होती किंवा ज्या काही थोडं तक्रारीचा सूर होता तो मांडण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला. त्याच्यामध्ये त्या बंडातून काही त्यांना प्राप्त व्हावं अशा प्रकारची त्याच्या पाठीमागची अजिबात भूमिका नव्हती. हे आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये देखील पाहायला मिळालं असेल. आपणाला आठवत असेल की पवार साहेबांनी देखील जी गोष्ट आज अडवाणींनी व्यक्त केलेली आहे, पवार साहेबांनी देखील काही महिन्यांपूर्वी त्यांचं मत हे जाहीरपणे केलं की आता केंद्र सरकारमध्ये एका पक्षाचं सरकार येणं हे भविष्यकाळामध्ये शक्य नाही. केवळ केंद्र सरकारमध्येच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये विविध पक्षांनी एकत्र येऊन समान कार्यक्रमावरती आधारित अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी सत्तेवरती येईल आणि तीच भूमिका या ठिकाणी आज अडवाणींनी मांडलेली आहे. परंतु अडवाणींची भूमिका आपल्याला माहीत असेल की केशुभाई पटेल यांनी आणि राणा म्हणून भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधले महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. त्यामुळे गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठा असंतोष निर्माण होतोय. अंकुशी तो विषय नाही. अंकुशी आपण विषयावर चर्चा करतोय की एक प्रकारे या तिसऱ्या आघाडीचा सर्वांना ऍक्सेप्टेबल असेल, मान्य असेल असा उमेदवार महाराष्ट्राचे झी 24 तास एक पाऊल पुढे.